पहाटेचे 3 वाजलेले असतील. त्यांनी जेव्हा हॉटेल रूमचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती सगळी रूम रक्तानं माखलेली होती आणि समोर एका महिलेचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडलेला होता. हॉटेल स्टाफने तात्काळ पोलिसांना या गोष्टीची माहिती दिली आणि मग पोलिसांच्या चौकशीत एक धक्कादायक सत्य उघडकीस आलं. एका महिलेने एका तरुणासोबत असलेले संबंध संपवण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्या तरुणानं त्या महिलेलाच संपवलं. ही घटना 7 जूनच्या रात्री पूर्ण प्रज्ञा लेआउटमधील एका ओयो हॉटेलच्या खोलीत घडली. पोलिसांनी 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर यशसला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. आता ही सगळी घटना जाणून घेण्यासाठी आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी जायला पाहिजे. म्हणूनच नेमकं काय घडलंय सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सफारी. मंडळी, कर्नाटकच्या हरिणीचं लग्न सन 2012 मध्ये दासगौडा सोबत झालं होतं. त्या लग्नातून तिला 2 मुली झाल्या. त्यांचं सध्या वय अनुक्रमे 13 आणि 10 वर्ष इतकं आहे. या कुटुंबात सुरुवातीला सगळं काही सुरळीत चालू होतं. मात्र साधारणतः 3 वर्षांपूर्वी त्यांच्या गावात भरलेल्या एका जत्रेत हरिणीची ओळख यशस नावाच्या एका व्यक्तीशी झाली आणि इथूनच सगळ्या भयानक घटनांना सुरुवात झाली. यश हा BCA पदवीधर आहे आणि तो कंगेरी येथील आहे. तो एका खाजगी कंपनीत काम करतो. हरिणी आणि यशसची ही ओळख पुढे वाढत गेली आणि हळूहळू या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. 3 वर्ष मग यश आणि हरिणीचं नातं अगदी सुरळीत सुरू होतं. पण काही महिन्यांपूर्वी हरिणी आणि यशसच्या घरच्यांना या नात्याची भुणभुण लागली. घरच्यांना ही गोष्ट समजताच दोघांनाही समज देण्यात आली. विशेषतः हरिणी विवाहित असून 2 मुलींची आई असल्यामुळे तिच्या नात्याबद्दल कळताच घरच्यांची नाराजी वाढली होती. घरच्यांनी तिची समजूत काढली होती. त्यानंतर हरिणीनं कुटुंबाच्या दबावामुळे यशस सोबतचं बोलणं आणि भेटणं पूर्णपणे थांबवलं होतं. त्या दोघांनी काही काळ एकमेकांशी कोणताही संपर्क ठेवलेला नव्हता. पण काळ जसजसा पुढे गेला तसतसं दोघांचं मन पुन्हा अस्वस्थ होऊ लागलं आणि अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. असं सगळं असलं तरी पण हरिणीला आता हे नातं नको होतं. मग दोघांनाही एकमेकांशी शेवटचं भेटायचं होतं, म्हणून त्यांनी एक अंतिम भेट घेण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 6 जूनच्या संध्याकाळी यशस सत्वाची गाडी घेऊन हरिणीला भेटायला गेला. त्याने तिला गाडीत बसवलं आणि दोघं मिळून एका हॉटेलकडे रवाना झाले. या हॉटेलमध्ये जायचा यशसचा आधीच प्लॅन ठरलेला होता आणि त्याने तिथे रूमही आधीच बुक करून ठेवलेली होती. पोलिसांच्या तपासात पुढे असं निष्पन्न झालं की यशस आणि हरिणीने त्या हॉटेलमध्ये वेळ घालवला. त्या भेटीत हरिणीने यशसला स्पष्ट सांगितलं की तिच्यावर पती आणि संपूर्ण कुटुंबियांचा खूप मोठा दबाव आहे. त्यामुळे आता हे नातं पुढे नेणं तिच्यासाठी शक्य नाही. समाजातील बदनामी, घरच्यांची जबाबदारी आणि मुलींचा विचार करून हरिणीने हे प्रेम संबंध संपवण्याचा निर्णय घेतला होता. पण यशसला हे नातं हवं होतं आणि हे नातं संपवायचा विचार करूनच हरिणी आली होती. शिवाय पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे यशसने आधीपासूनच हत्येचा कट रचलेला होता. तो या भेटीला जाताना स्वतःसोबत चाकू घेऊन गेला होता. हे बघता त्याच्या मनात आधीच हिंसक विचार रुजलेले होते. हरिणीनं नातं तोडण्याचा निर्णय सांगितल्यावर यशसचा राग अनावर झाला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता हरिणीवर चाकूने एकामागून एक तब्बल 13 वार केले. भीषण हल्ल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पळून गेल्यानंतर यशसने स्वतःवरही चाकूने वार करून स्वतःला देखील जखमी केलं आणि पोलीस ठाण्यात कॉल करत सगळ्या घटनेची माहिती दिली. पण मंडळी, ब्रेकअप केल्यामुळे प्रेयसीची हत्या करणं ही काही पहिली वेळ नाहीये. 2024 मध्येही ब्रेकअप केल्यामुळे प्रियकरानं प्रेयसीला ओयो हॉटेलमध्ये नेऊन गोळ्या झाडल्याची थरारक घटना पुण्यातल्या हिंजवडी परिसरात घडली होती. या घटनेत इंजिनियर तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक देखील केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार दोघेही लखनौचे असून मागील 10 वर्षांपासून त्यांचे प्रेम संबंध होते. ते दोघं IT कंपनीत नोकरी करत होते. मुलगा लखनौमध्ये राहत होता तर मुलगी पुण्यात काम करत होती. पण त्यांच्या लांबच्या नात्यात संशय निर्माण झाला आणि त्यातून त्यांच्या नात्याचा शेवट झाला. या घटनेनं हिंजवडी आणि IT पार्क परिसरात खळबळ उडालेली होती. मृत तरुणीचं नाव वंदना द्विवेदी होतं तर आरोपीचं नाव ऋषभ राजेश निगम असं होतं. दोघांची ओळख लखनौमधून झाली होती. ऋषभ आणि वंदना लखनौमधील एकाच भागात राहायचे. काही काळापासून त्यांच्यात प्रेम संबंध होते. मात्र संशयामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. 25 जानेवारी रोजी ऋषभ वंदनाला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. त्याने लक्ष्मी चौक भागातील एका ओयो हॉटेलमध्ये खोली बुक केली होती आणि त्या दोघांनी 2 दिवस तिथे एकत्र वेळ घालवलेला होता. मात्र रविवारी त्यांच्यात जोरदार भांडण झालं. भांडणाच्या वेळी ऋषभने संतापून वंदनावर 5 गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. गोळ्या झाडल्यानंतर ऋषभ तिथून पळून गेला होता. CCTV फुटेजमध्ये त्याला हॉटेलमधून शांतपणे बाहेर जाताना पाहण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याच्याकडे पिस्तूल कुठून आलं
त्याचं भांडण नेमकं कशावरून झालं याचा तपास सुरू केला होता, पण इतक्या वेळ गोळ्या झाडल्यानंतरही हॉटेलमध्ये आवाज का आला नाही याबाबत अनेकांना आश्चर्य देखील वाटलं होतं. म्हणजे या दोन्ही घटना बघता समाजात एखाद्याच्या जीवाला किती कवडीमोल किंमत असते हे सहज दिसून येतं. या दोन्ही घटनांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.